जय शिवराय मित्रांनो, महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या कृषी विभागाच्या योजनेच्या लॉटरीच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा अपडेट आहे। मित्रांनो, केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या जवळजवळ सर्वच योजना या महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलच्या माध्यमातून राबवल्या जातात आणि याच पोर्टलवरती अर्ज केलेल्या आणि पात्र झालेल्या शेतकऱ्यांची लॉटरी लागलेली आहे। मित्रांनो, या योजनामध्ये आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या एकात्मिक फलोत्पादन असेल, कृषी यांत्रिकीकरण असेल, सिंचन साधने व सुविधा ज्याच्यामध्ये ठिबक सिंचन, तुषार सिंचन, पंप सेट किंवा पीव्हीसी पाईप असतील, याचबरोबर अनुसूचित जाती जमातीसाठी राबवल्या जाणाऱ्या विशेष सहाय्य योजना ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना दिली जाणारी नवीन विहीर असेल, सोलर पंप असतील, जुन्या विहिरीची दुरुस्ती असेल, याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या ज्या बाबी असतील अशा सर्वच बाबीसाठी लॉटरी लागलेली आहे। मित्रांनो, याच्यामध्ये पात्र झालेल्या शेतकऱ्यांना मेसेजद्वारे आपण लॉटरीमध्ये पात्र झालेला आहात, कागदपत्र अपलोड करा अशा प्रकारचे मेसेज देण्यात आलेले आहेत। आपल्याला जर समजा काही तांत्रिक कारणास्तव मेसेज आलेला नसेल तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे, या लिंकवरती क्लिक करून दिलेल्या यादीमध्ये आपलं नाव तपासू शकता किंवा आपल्याकडे जर आपला अर्ज क्रमांक असेल तर अर्ज क्रमांकानुसार सुद्धा आपल्या अर्जाची स्थिती तपासता येणार आहे। याच्यामध्ये जर आपला अर्ज पात्र झालेला असेल तर आपल्या अर्जाची निवड झालेली आहे, कागदपत्र अपलोड करा अशा प्रकारे सांगितलं जाईल। मित्रांनो, ही यादी पाहण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे। महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती देखील याची लिंक मिळेल। मित्रांनो, या यादीला डाउनलोड केल्यानंतर आपण पाहू शकता ॲप्लिकेशन आयडी, ॲप्लिकेशन शेतकऱ्याचं जे नाव आहे ते नाव, त्या शेतकऱ्याचं गाव, तालुका, जिल्हा आणि कुठल्या बाबीसाठी त्या शेतकऱ्याची निवड झालेली आपण याच्यामध्ये पाहू शकता। पीव्हीसी पाईप आहे, पॅक हाऊस आहे, त्याचप्रमाणे कांदा चाळीचं अनुदान असेल, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बाबीसाठी जे शेतकरी पात्र झालेले आहेत अशा शेतकऱ्यांची याच्यामध्ये यादी देण्यात आलेली आहे। 617 पानाची यादी आहे, याच्यामध्ये आपल्या नावानुसार आपण सर्च करू शकता किंवा आपल्याला जर आपला अर्ज क्रमांक माहीत असेल तर आपण महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती आपल्या अर्ज नंबरनुसार सुद्धा आपल्या अर्जाची सद्यस्थिती तपासू शकता। मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता 29 डिसेंबर 2023च्या लॉटरी ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आता 1-2 तारखेपासून मेसेज येत आहेत, ती यादी आपण या ठिकाणी पाहू शकता किंवा आपल्या अर्जानुसार आपल्या अर्जाची सद्यस्थिती याच्यामध्ये तपासू शकता। अर्जाची सद्यस्थितीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्ज क्रमांक विचारला जाईल। याच्या खाली तुम्हाला अर्ज क्रमांक टाकल्यानंतर एक कॅप्चा कोड एंटर करायचा आहे आणि याच्या खाली शोधा नावाचे ऑप्शन आहे, शोधावरती क्लिक करायचे। याच्यामध्ये तुम्हाला विनर असं दाखवलं जाईल आणि जर तुम्हाला विनर म्हणून दाखवलं जात असेल तर तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत आवश्यक असलेली कागदपत्र अपलोड करायचे आहेत। आता कोणत्या योजनेसाठी काय कागदपत्र लागतात याच्याबद्दलची माहिती आपण यापूर्वीच घेतलेली आहे, त्याची माहिती सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे। वरती सजेशनमध्ये सुद्धा तुम्ही त्याचा व्हिडिओ पाहू शकता आणि प्रत्येक योजनेसाठी लागणारी जी कागदपत्र आहेत त्याच्या सॉफ्ट कॉपी, त्याचे पीडीएफचे नमुने हे सुद्धा आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती मिळतील किंवा आपल्या prabhudeva.lg.com या संकेतस्थळावरती सुद्धा त्याच्या पीडीएफच्या लिंक आहेत। मित्रांनो, याचबरोबर मागेल त्याला योजना अर्थात छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना ही योजना सुद्धा राबवली जाते। त्याच्या अंतर्गत सुद्धा 8 घटक आहेत ज्याची लॉटरी न लावता शेतकऱ्यांना याच्यामध्ये प्राधान्याने लाभ देऊन पात्र केलं जात आहे। याचे देखील पात्र शेतकऱ्यांची एक यादी आता लवकरच प्रसिद्ध केली जाईल आणि त्या शेतकऱ्यांना पुढे कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितलं जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारचं एक महत्त्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।